नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर अंगणवाडी पदभरती 2026 याच्यामध्ये जे काही पर्यवेक्षिका पद असणार आहे याच्यासाठी अंतर्गत पदासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण असे बदल करण्यात आले आहेत। तर अंतर्गत जी काही पदभरती केली जाणार आहे याच्यासाठी जे काही नवीन बदल करण्यात आले तर हे आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एक खास ऑफर देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 3333 रुपयांमध्ये तुम्ही या बोर्ड वरती दिलेल्या सर्वच्या सर्व बॅचेस काय करू शकताय तर जॉईनिंग करू घेऊ शकताय, ते पण लाईफ टाइम साठी। यस, तुम्ही ऐकताय ते खरंय। किती सांगितलं आता 3333 रुपयांसाठी ऑल लाईफ टाइम साठी काय असणार या बॅचेस तुम्ही काय करू शकताय जॉईनिंग करू शकताय, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असेल, पर्यवेक्षिका असेल, त्याचबरोबर एएनएम जीएनएम स्टाफ नर्स असेल, त्याच्यानंतर तलाठी असेल, टीईटी टेट असेल, शिवाय आरोग्य सेवक आरोग्य सेविका पशुसंवर्धक असेल, त्याच्यानंतर काय असणार महिला व बाल विकास टीईटी टेट, एलएसओ औषध निर्माता बॅच असेल, लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन आदिवासी नगर परिषद एफडीए जलसंपदा मृदा संधारण अशा या सर्वच्या सर्व बॅचेस तुम्ही काय करू शकता फक्त आणि फक्त 3333 रुपयांमध्ये काय करू शकता तर जॉईनिंग करून घेऊ शकता। आणि याची जी काय लास्ट डेट असणार आहे ही 31 मे पर्यंत असणार आहे। आता यामध्ये महत्वाची माहिती लक्षात ठेवायचं आहे, आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये काय करू शकतोय तर लेक्चर्स अवेलेबल करून देऊ शकतोय। शिवाय हे जे काही लेक्चर्स आहेत हे तुम्ही डाउनलोड करू शकताय, ई बुक्स द्वारे नोट सर्क्युलर होतात, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपण क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकतोय, तांत्रिक विषयावरती भरपूर भर देतोय। शिवाय ई बुक्स द्वारे नोट्स सर्क्युलेट करून तुमची परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतली जाते। वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी काय असणार तर अवेलेबल असणार। ज्यांना कोणाही बॅच काय करायची आहे तर सिलेक्ट करायचे जॉईनिंग करायचे तर त्यांनी लवकरात लवकर काय करायची ही बॅच जॉईनिंग करून घेऊया। चला तर मग कोणते नवीन बदल करण्यात आले बघा, तर अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षिका या विभागीय पदोन्नती कोट्यातील भरती प्रक्रियेत प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने व उच्च न्यायालयाने काही अत्यंत महत्वाचे मोठे बदल केलेले आहेत। मग यामध्ये पहिला जो काही बदल आहे हा सगळ्यात मोठा, ज्याच्याविषयी हा वाद चालू होता, वयोमर्यादेची अट। या वयाबाबतच्या अटीसाठी काय होतं तर इतके दिवस ही पदभरती पडत नव्हती, आता शेवटी त्याचा सोक्षमोक्ष लागलेला आहे बघा। तर जुना नियम विभागीय भरतीद्वारे पदोन्नतीसाठी अंगणवाडी सेविकांचे कमाल वय 45 वर्ष बंधनकारक केलं होतं, जो की आता नवीन बदलामध्ये बंद करण्यात आलाय। ओके, मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार शासनाच्या धोरणानुसार 45 वर्षांची ही कमाल वयोमर्यादेची जी अट होती ही पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। यामुळे आता 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि अनुभवी अंगणवाडी सेविकांना सुद्धा पर्यवेक्षक पदावर पदोन्नती मिळण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे। ओके, म्हणजे तुम्ही या ठिकाणी 45 वर्षापेक्षा जास्त असाल तरी सुद्धा तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका पदोन्नतीद्वारे होऊ शकताय। मग याच्यामध्ये मर्यादित विभागीय परीक्षा सुद्धा तुम्हाला काय करण्यात आलेली असणार आहे तर कंपल्सरी करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये मर्यादित विभागीय परीक्षा काय सांगितले बघा। जुना नियम बऱ्याचदा केवळ ज्येष्ठता म्हणजेच वयाची 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अनुभव आहे याच्या आधारेच काय केली जात होती तर पदोन्नती दिली जात होती, परंतु आता असं होणार नाही। पदोन्नती जर का हवी असेल तर त्याच्यामध्ये नवीन बदल असा करण्यात आलाय, एक ट्विस्ट टाकण्यात आलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला एक्झाम सुद्धा द्यावी लागेल बघा। महिला व बाल विकास विभागाच्या सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार पदोन्नतीसाठी सेविका पदावरून अंतर्गत पदभरतीमध्ये किंवा विभागीय पदभरतीमध्ये पर्यवेक्षिका पदासाठी किंवा सुपरवायझर या पदासाठी जायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी विभागीय परीक्षा म्हणजेच डिपार्टमेंटल एक्झामिनेशन देणं गरजेचं आहे, बंधनकारक करण्यात आले। मग या पदोन्नतीमध्ये कोट्यातील पदे आता मर्यादित विभागीय परीक्षा याच्याद्वारे म्हणजेच लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्वारे भरली जातील। पात्र सेविकांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असणार आहे, आवश्यक असणार आहे। जर का तुम्ही 45 वर्ष पूर्ण आहेत, कामाचा 10 वर्षाचा अनुभव आहे, ओके, आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी परीक्षा दिली आणि जर का तुम्ही पास झाला नाही तर तुम्हाला पर्यवेक्षिका होता येणार नाही। डिपार्टमेंटल एक्झामिनेशन पास होणं गरजेचंच आहे, ओके, तरच तुम्हाला पदोन्नतीमध्ये काय होईल वाढ होईल। पदोन्नती काय असणार बा, पात्र प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले। विभागीय कोट्यातून निवड होण्यापूर्वी संबंधित अंगणवाडी सेविका खरोखरच पदोन्नतीस पात्र आहे का हे तपासणीसाठी प्रकल्प स्तरावर पदोन्नती
पात्र प्रमाणपत्र अवेलेबल करणं गरजेचं आहे तुम्हाला. हे देणे बंधनकारक केले. हे प्रमाणपत्र असल्याशिवाय पुढची कोणतीही प्रक्रिया या ठिकाणी त्या प्रक्रियेत तुम्हाला समाविष्ट करून घेतलं जाणार नाही. गोपनीय अहवाल, ओके, या ठिकाणी नवीन बदल आहे. गोपनीय पदोन्नती, विभागीय पदोन्नतीमध्ये गोपनीय अहवाल, ओके, सेविकांचे सेवा पुस्तक, गोपनीय अहवाल आणि कामाचे मूल्यमापन हे पूर्वीपेक्षा अधिक कडकपणे तपासले जाणार आहे. जर एखाद्या सेविकेची चौकशी सुरू असेल आणि त्याचे मूल्यमापन हे सीलबंद पाकिटात ठेवायचे नवीन प्रशासकीय नियम लागू करण्यात आले. 10 वर्षाचा किमान अखंडित अनुभव असणं गरजेचं आहे. किती वर्षाचा असेल? 10 वर्षाचा. आणि कसा? अखंडित अनुभव. नवीन बदल, विभागीय कोट्यातून पर्यवेक्षिका होण्यासाठी अंगणवाडी सेविका म्हणून किमान 10 वर्षांची अखंडित सेवा पूर्ण करणं गरजेचं आहे. ओके, ती तुटक किंवा खंडाखंडांमध्ये असता कामा नये. म्हणजे 1-2 वर्ष केलंय, परत गॅप घेतलाय, परत 2-3 वर्ष केलंय, गॅप घेतलाय, मग परत 5-6 वर्ष काम केलंय आणि मग 10 वर्षाचा तुमचा अनुभव तुम्ही जोडलाय, तर हे असा अनुभव जोडता येणार नाही. सलग समजा तुम्ही 2001 ला जॉईनिंग झाले तर 2011 पर्यंत काय असणार? कंटिन्युटी तुमच्या कामामध्ये असली पाहिजे, तरच असा सलग अखंडित काय असणार आहे, म्हणजे अखंडित जो काही कामाचा अनुभव आहे हा ग्राह्य धरला जाईल. ओके, मग यामध्ये सेवेच्या कालावधीत कोणताही मोठा खंड किंवा शिस्तभंगाची कारवाई जर का तुमच्यावरती झाली असेल तर असा उमेदवार या ठिकाणी काय असणार नाही, तर पात्र असणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मानधनामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे, भत्तांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन बदल, थेट भरतीचा पगार जसा लेवल 5 नुसार म्हणजेच 28,000 प्लस निश्चित असतो, तसाच आता विभागीय पदोन्नती मिळालेल्या सेविकांच्या मानधनात आणि प्रवास भत्त्यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. ओके, आणि असा आर्थिक निकष या ठिकाणी काय करण्यात आलाय, तर लागू करण्यात आलेला आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल, ओके, तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला काय करा, सबस्क्राईब करा. याबाबत आणखीन काही माहिती असेल तर ती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.